प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 27 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग बनवताना खूप एफर्ट लागलेत प्रेक्षकांनो. इतका सॉलिड भाग आहे ना आजचा की तुम्हाला काय सांगू. तर आता कला तिथे पोलीस स्टेशनला पोहोचली आहे. ते इन्स्पेक्टर म्हणतात, बसा हं मॅडम, चला बोला, पटापट बोला, तुम्ही कुठे राहतात, कुठून आलात. आता कला म्हणते, माझं नाव कला खरे, म्हणजे माहेरची कला खरे, माझं लग्न अद्वैत चांदेकर बरोबर झालेलं आहे, त्यामुळे मी आता कला अद्वैत चांदेकर आहे. आता ते पोलीस जरा डाऊटफुल नजरेने बघतात, त्यांना शंका येते. ते म्हणतात, काय हो शिंदे, तुम्ही आता तेच ऐकलं का जे मी ऐकलं ते या बाई जे बोलतायत ते खरं वाटतंय का तुम्हाला. आता ते शिंदे म्हणतात, नाही हो साहेब, मला तर काही खरं वाटत नाहीये. अद्वैत चांदेकरांची बायको आणि ही शक्यच नाहीये. अहो, यांच्या राहणीमानावरनं वाटतच नाहीये हे. आता अद्वैत चांदेकर आणि यांची बायको म्हणजे अद्वैत चांदेकरांची बायको मार्केटमध्ये भाजी आणायला येईल, हे काय खरं नाही. ते पोलीस आता कलाला म्हणतात, काय ना मॅडम, आम्ही उगाच इथे बसलेलो नाहीये पोलीस स्टेशनमध्ये, आमची नजर खूप शार्प असते. आता त्यांच्या हवालदाराला ते सांगतात की जा बाहेर त्या गाडीचा नंबर प्लेट चेक करा आणि बघा चांदेकरांची गाडी आहे की नाही. शिंदे गेले चेक करायला. मग ते पोलीस म्हणतात, मॅडम, इथे अख्खा पोलीस स्टेशन मधलं चिटपाखरू जरी पाहिलं ना तुम्ही, तरी तेही सांगणार नाही की तुम्ही अद्वैत चांदेकरांची बायको आहे. कला म्हणते, अहो साहेब, तुम्ही माना नका मानू, पण मी खरंच अद्वैत चांदेकरांची बायको आहे हो. आता कला मनातल्या मनात अशी म्हणजे तोंडातल्या तोंडात पुटपुटते, खरं तर हे माझं दुर्दैव आहे, पण अहो साहेब, मी तुम्हाला खरं खरं सांगते की मी अद्वैत चांदेकरचीच बायको आहे. ते पोलीस म्हणतात, काय म्हणालात. कला म्हणते, अहो काही नाही, मी खरंच चांदेकरांची बायको आहे. आता तेवढ्यात ते हवालदार येतात आणि म्हणतात, साहेब, ही चांदेकरांचीच आहे गाडी. कला म्हणते, बघा साहेब, मी म्हणत होते ना की मी अद्वैत चांदेकरांचीच बायको आहे. अहो बघा बघा, माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, त्याच्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा घालते मी गळ्यामध्ये. आता ते हवालदार म्हणतात, अहो तुमचं मंगळसूत्र आमच्या साहेबांच्या काय कामाचं. आता ते पोलीस म्हणतात, ओ शिंदे, जरा दमानं बोला हं, लेडीज आहेत त्या. मग आता ते शिंदे म्हणतात की सॉरी साहेब. मग आता ते पोलीस म्हणतात, कसं आहे ना, चांदेकरांकडे बाहेरचं काम करायला, आतली कामं करायला बरीच लोक असतील मॅडम, गाडी चालवायला ड्रायव्हर असतील, मग तुम्ही असं वेगळं का आलात गाडी चालवत. तुम्ही गाडी चोरी केली हे कबूल करा, तुम्ही चोर आहात म्हणून. कला म्हणते, नाही नाही हो सर, मी कशाला चोर बीर नाही हो. अहो मी खरंच त्याची बायको आहे, मीच त्याची गाडी घेऊन आली आहे. अहो मी फोटो दाखवू का तुम्हाला. आता ते साहेब म्हणतात की अहो ते तुमचं फोन बिन खाली ठेवा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलात ना, आता माझ्याशी समोरासमोर बोला. आता ते पोलीस कलाला म्हणतात, माझा फोन तुमच्या फोनपेक्षा भारी आहे. आता कलाने तिचा तो छोटा एवढूसा फोन काढलाय. ते हवालदार म्हणतात, अहो मॅडम, काय फोन आहे तुमचा, आमच्या साहेबांचाच बघा ना, एक फोन 80,000चा आहे आणि एक 1 लाखाचा फोन आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या घरात आहे म्हणता आणि हा असा फोन वापरता, काही पण काय हो मॅडम, खरंच तुम्ही चांदेकरांच्या बायको आहात का. आता ते पोलीस म्हणतात, मॅडम, जे काय असेल ते पटकन सांगा, कबूल करा, आमच्याकडे वेळ नाहीये. कला म्हणते, अहो साहेब, अहो खरं सांगते, मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते, अहो मी खरंच त्याची बायको आहे हो. आता ते पोलीस म्हणतात, एक काम करा शिंदे, पटकन त्या चांदेकरांना फोन लावा. मग आता ते शिंदे म्हणतात, बरं साहेब, आलोच. मग आता ते पोलीस कलाला विचारतात, काय हो, काय मला सांगा बरं, चांदेकरांचं घर कसं आहे. मग आता कला सगळं बाहेरचं कंपाऊंडचंच वर्णन करते. चांदेकरांच्या घरासमोर एक मोठं गेट आहे, लॉन आहे, असा एक छानसा कारंजा पण आहे. आता ते पोलीस म्हणतात की अहो मॅडम, बाहेरचं वर्णन सांगताय तुम्ही. तेवढ्यात ते शिंदे येतात आणि म्हणतात, हे घ्या साहेब, लावला फोन. आता त्या पोलिसांनी अद्वैतला कॉल लावलाय आणि आता अद्वैत फोन उचलतो. ते पोलीस म्हणतात, हां, एक बाई आली आहे इथे पोलीस स्टेशनला, तुम्ही अद्वैत चांदेकरच बोलताय ना. अद्वैत म्हणतो, हो हो, मीच बोलतोय. मग आता ते पोलीस म्हणतात, एक बाई आली आहे इथे, तुमची गाडी आहे तिच्याकडे. मग आता अद्वैत म्हणतो, ऍक्च्युली ना माझी बायको बाहेर पडली आहे गाडी घेऊन, मी तिलाच शोधायला बाहेर पडलोय. मग ते म्हणतात, बरं बरं, ठीक आहे चांदेकर साहेब, तुम्ही काय करा, पेठीतल्या पोलीस स्टेशनला या, मी इकडेच तुमची वाट बघतोय. आता अद्वैत म्हणतो, बरं बरं, मी लगेच पोहोचतोय तिकडे. मग आता अद्वैतने फोन कट केला आणि तो सोहमला म्हणतो, सोहम लवकर चल, त्या पेठेच्या पेठेत कुठे पोलीस स्टेशन आहे ना, तिकडे जायचंय आपल्याला. आता इकडे हे पोलीस लोक कलाला जरा विचारपूस करतात. कला म्हणते, बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी त्याची बायको आहे, येतोय का तो इकडे. आता ते पोलीस म्हणतात, काय मॅडम, तुम्ही अशी गाडी त्यांची घेतली म्हणजे तुम्ही त्यांची गाडी चोरली असं होऊ शकतं ना.
म्हणजे येऊ द्या ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. प्रेक्षकांनो हे मान्यच करायला तयार नाहीये की कला अद्वैतची बायको आहे म्हणून. काहीतरी आता इकडे हा राहुल आहे ना गेम खेळत असतो मोबाईल वरती आणि अद्वैत निघालाय पोलीस स्टेशनकडे. भारी दाखवलाय आजचा भाग त्यांनी, पण बरेच डायलॉग येतात. प्रेक्षकांनो प्लीज एखाद्या लाईक करा ना, छान वाटेल मला तुम्ही लाईक केला तर. तर आता आपण बघतोय राहुल गेम खेळत असतो आणि ती नैना अशी मागून येते आणि त्याच्या गळ्यात पडते आणि त्याला लाडे लाडे म्हणते, काय रे राहुल तू, बाळाचे बाबा मोबाईलवर गेम खेळतायत का, चल न रे बाहेर आपण फिरायला जाऊया ना, थोड्याच दिवसात तुला होणाऱ्या बाळाबरोबर खेळायचंय, चल ना फिरायला जाऊ, भेळपुरी पाणीपुरी खाऊ. अरे प्रेक्षकांनो हिला एवढा कसा कॉन्फिडन्स आहे नाही बोलताना, एक तर फेक प्रेग्नन्सी घेऊन फिरते ही आणि पुन्हा बोलते कशी बघा ना. तो राहुल आता वसकतो तिच्या अंगावर आणि म्हणतो, ए तू जरा मागे हो बरं, चिटकतेस कशाला मला. आता ही नैना म्हणते, अरे मला बोर होतोय, चल ना बाहेर जाऊन मस्त फ्रेश हवेत जाऊयात, बाहेर जाऊया. राहुल म्हणतो, नाही ना मला चिटकत जाऊ नको, मला इरिटेट होतं त्यामुळे. आता तो त्याचा फोन आलाय म्हणून बाजूला गेलाय बोलायला. नैना तिथेच अशी उभी असते, तो काय बोलतोय ते ऐकत. आता राहुल म्हणतो, हा ब्रो बोल, चालेल चालेल मी अरेंज करतो ना, अरे डोंट वरी मी आहे ना, कशाला टेन्शन घेतोयस तू. आता राहुलने काय केलंय प्रेक्षकांनो, त्याच्या कुठल्या तरी मित्राचा फोन आलाय आणि पुन्हा मज्जा आणि अय्याशी करायसाठी कुठला तरी लॉंग टूर काढलाय त्याने, एक ट्रिप काढलेली आहे आणि जवळजवळ 10-12 मित्रांची ट्रिप आहे आणि हे सगळे मित्र याच्या जीवावर मजा मारणार आहे. आता तो फोन ठेवल्यावर विचार करतो, अरे देवा आता 10-12 दिवसाचा टूर काढायचा आहे आणि पोरं पण बरीच आहेत सोबत, आता कसं करू, कसं मॅनेज करू. मागच्या वेळेला मागच्या ब्रँचमध्ये चुना लावला होता आणि पैसे हडपले होते, पण आता ह्या वेळेला ही एवढी मोठी ट्रिप अरेंज करायची आहे तर पैसे कुठून आणू. राहुल आता हा विचार करतोय आणि त्याने आता पुढे काय केलंय बघा. त्याने या सगळ्या प्लॅन मध्ये फसवलंय नैनाला. आणि आता इकडे पोहोचला बाबा अद्वैत पोलीस स्टेशनला. आता इथून पुढे तर तुम्ही एकही सीन स्किप करू नका. आता पोलीस म्हणतात, तुम्ही अद्वैत चांदेकर ना, मी ओळखतो तुम्हाला, या मॅडम समोर बसल्या आहेत, ह्या म्हणतात की त्या तुमच्या बायको आहेत, मिसेस आहेत म्हणून, खरं आहे का हे. आता अद्वैत त्यांना म्हणतो, हो माझा नाईलाज आहे, काय करता, कुठे पर्याय आहे माझ्याकडे, ही आहे माझी बायकोच ही. आता कला पण वैतागून बघते, पण आता ते पोलीस पुढे सांगतात की या मॅडमनी तुमची कार ठोकली आहे आणि त्यांची गाडी त्यांनी. आता अद्वैत त्यांना बोलू पण देत नाही आणि म्हणतो, त्यांची गाडी कसली, अहो ती माझी गाडी आहे. आणि काय गये, अगं खरे, अगं हिम्मत कशी झाली तुझी माझी गाडी ठोकायची, तुला सांगितलं होतं ना मी रिक्षाने जा नाही तर चालत जा, तू हात कस काय लावलास माझ्या गाडीला. आता कलाला येतो राग, एवढ्या जोराने हा वसकलाच कस काय आपल्यावर. आता कला त्याला उत्तर देते, मी तुला म्हटलं होतं माझ्यासोबत चल म्हणून. आता अद्वैत म्हणतो, मी तुझ्यासोबत काय येऊ, मला दुसरे कामं धंदे नाही आहेत का. कला म्हणते, हो ना बाबा, तू नाही म्हणाला म्हणून नाईलाजाने मला जावं लागलं ना, तू जर मला घेऊन गेला असता तर माझ्यावर ही वेळ आली असती का. अद्वैत म्हणतो, पण मला नव्हतं यायचं तुझ्यासोबत, तू काय मला पपेट समजतेस का, तू कोण आहेस ठरवणारी, हातातली कळसूत्री भावली आहे का मी तुझ्या, तू नाचवशील तसं मी नाचू का, तू काय स्वतःला रिंग मास्टर समजतेस का, सिंह असो की शेळी, तू म्हणशील तसंच वागत राहायचं का सगळ्यांनी. आता कला म्हणते, ए चांदेकर, यातलं मी तुला काहीही बोललेली नाहीये, तुझं सगळं बोलून झाल्यावर पुन्हा मला म्हणू नकोस की मी तुला सर्कशीतला सिंह म्हणाले म्हणून, उगाच काही भलते सलते आरोप करू नकोस. आता हा सोहम परेशान झाला या दोघांच्या भांडणामध्ये. अद्वैत म्हणतो, हा आली मोठी, तुझा काही नेम नाही, मी काही बोललो नाही तर तू बोलणार नाही याची काय गॅरंटी आहे. आता कला म्हणते, अरे बाबा चांदेकर, कशाला विषय वाढवतोयस तू, मी तुला काहीही म्हटलेली नाहीये, माझं एवढंच असं म्हणणं आहे की तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. अद्वैत म्हणतोय, माझ्यामुळे काही झालेलं नाही, आता खरे तू मान्य कर की तुला ड्रायव्हिंग येत नाही. कला म्हणते, अरे बाबा तो मुद्दा आहे का इथे. अद्वैत म्हणतो, हो हाच मुद्दा आहे इथे. आता ते पोलीस बिचारे वैतागून गेलेत. अद्वैत म्हणतो, नेहमी नेहमी तू चुकतेस आणि बोट मात्र माझ्याकडे येतं. जेव्हा कुठलीच गोष्ट आपल्याला येत नाही हे आपल्याला कळत असतं तेव्हा तू का अट्टहास करते की सगळ्या गोष्टी तुला येतात म्हणून. गपचूप तुझी हार मान्य कर. आता कला म्हणते, हार कसली हार, मी नाही मान्य करणार. आता अद्वैत म्हणतो, अगं मान्य कर, तू हरली आहेस, या सरांसमोर उभी आहेस ना, त्यांना सांग निमूटपणे की सर चांदेकर म्हणतोय ना तेच बरोबर आहे, मला ड्रायव्हिंग येत नाही. आता कला अशी आश्चर्याने बघते त्याच्याकडे आणि रागाने सुद्धा. आता अद्वैत म्हणतो, चांदेकरच्या समोर मी हरली आहे असं मान्य कर या पोलिसांच्या समोर. काय बोलायचं याला. आता ते पोलीस म्हणजे बघतच राहतात या दोघांकडे आणि तिथे एवढी गर्दी जमली आहे. आता कला म्हणते, ए चांदेकर, डोक्यावर पडलायस का, हे हारणं आणि जिंकणं मध्ये झालं कुठून रे.
अद्वैत म्हणतो कुठून आलं म्हणजे, नेहमी तर टेचात बोलत असतेस ना तू. आता कला म्हणते ए बाबा ए चांदेकर, आयुष्यात तुला छोटासा चान्स मिळालाय हे म्हणायचा की खरेने एक गोष्ट येत नसताना केली आहे आणि गोंधळ घातलाय, पण तू तू काहीतरी वेगळंच बोलतोयस. ऍक्सिडेंट झालाय त्याचं तुला काहीच वाटत नाही का रे? फक्त स्वतःचा मुद्दा सिद्ध झाला की श्रीमंत चांदेकरांच्या जीवाला शांतता मिळेल ना. आता अद्वैत म्हणतो जाऊ दे ग, जाऊ दे खरे. अगं मान्य कर, तुझ्यामध्ये देवाने चूक मान्य करायचं मेकॅनिझम फिट केलेलं नाहीये. अगं मान्य कर, मी काय आज ओळखत नाहीये तुला. कला म्हणते हो का, मी पण तुला आजच नाही ओळखते चांदेकर. तुला आठवतं का आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू तुझ्या गाडीने मला ठोकर मारली होती, तेव्हा पण अशीच परिस्थिती होती बरं का. तू, मी, सोहम आणि रस्ता. आठवलं का चांदेकर? आठव काय रे सोहम, बरोबर बोलते ना मी? आणि प्रेक्षकांनो इथे अद्वैतला आणि सोहमला ते दृश्य आठवतं बरं का, की कशी कला सगळ्यात पहिल्या भेटीमध्ये बत्कन पडली आहे त्या स्कूटीवरनं. आणि अद्वैत तो बघत असतो गाडीमधनं. तो सीन त्यांनी इथे थोडा रिक्रिएट करून दाखवलाय. आता कला त्याला पुन्हा उचकवते आणि म्हणते काय रे चांदेकर, आठवतं का तुला? आता अद्वैत ओरडतो आणि म्हणतो नाही नाही आठवत मला, तुझ्यासारखं जुन्या गोष्टींची लोणची घालत फिरत नाही मी. तू काय करतेस माहितीये का खरे, एक एक मुद्दा संपला तुला काही सुचलं नाही की बरोबर जुनी लोणची काढतेस मुरलेली आणि चव वाढण्यासाठी हे हटकून बोलतेस ना तू, म्हणजे मुद्दाम करतेस. आता कला म्हणते वा रे वा शहाण्या, तू जसं काही जुन्या गोष्टी उकरून काढतच नाहीस ना. तू तेव्हा मला धक्का दिलास ही गोष्ट तुला छोटी वाटते का? आता अद्वैत म्हणतो ए एक सेकंड हा, मी काही तुला धक्का नव्हता दिला, तू मुद्दाम आली होतीस माझ्या समोर. आणि ड्रायव्हिंग करणाऱ्याचं लक्षात असतं चूक कोणाची आहे आणि कोणाची नाही ते. आता कला म्हणते बरोबर आहे रे, आता मी सुद्धा ड्रायव्हिंग करत होते त्यामुळे मी पण विसरलेली नाहीये की मी या माणसाला धडकले नाहीये, तो माणूस माझ्या गाडीसमोर येऊन आपटलाय. आता अद्वैत म्हणतो हो खरे, मला ड्रायव्हिंग उत्तम येतं पण तुला ड्रायव्हिंग येत नाही. कला म्हणते मला सगळ्या गोष्टी उत्तम येतात हा, विसरू नकोस. म्हणजे स्वयंपाक असू दे, डिझाईन असू दे, 1 ग्रॅमचं डिझाईन असू दे किंवा मग मूर्त्या बनवणं असू दे, तुला कधीही काहीही बोट ठेवायचा चान्स दिला नाहीये मी, आणि आता छोटासा चान्स मिळाला तर चान्स घेतोयस का? अद्वैत म्हणतो किती नाटकी आहेस ग तू, तुला फक्त मान्य करायचंय की तुला ड्रायव्हिंग येत नाही माझ्यासारखं. आता कला म्हणते की तुझ्यासारखे ड्रायव्हिंग करायचा प्रश्न येतोच कुठे, मला ड्रायव्हिंग येतं, मला फक्त प्रॅक्टिस नाहीये. अद्वैत म्हणतो अगं तू म्हणाली होतीस ना तुला ड्रायव्हिंग येतं म्हणून, हे असं येतं का तुला ड्रायव्हिंग? ही माझी गाडी घेतलीच्या घेतली पुन्हा ठोकलीस तू. आजच गाडी सर्व्हिसिंग करून आणली होती मी, विषय संपव आणि तू मान्य कर की तू हरली आहे म्हणून. शेवटी आज सोहम ते पोलिसांना रिक्वेस्ट करतो साहेब माफ करा जरा, हे आमचं रोजचं घरचं आहे. आता ही कला म्हणते मी नाही विषय संपवणार, तू मान्य कर तुझं चुकलंय म्हणून. अद्वैत म्हणतो तू गाडी ठोकलीयस, मग तू जिंकली की हरली सांग बघू. आता कला म्हणते मी तुला सांगितलं होतं माझ्यासोबत ये, पण तू आला नाही, माझी मी आले. हे बघ याला म्हणतात जशाच तसे. आता अद्वैत म्हणतो काय? आता कला म्हणते टिट फॉर टॅट. अद्वैत म्हणतो कळतं मला तेवढं. आता हे दोघं पुढे कचकच कचकच भांडणार, तेवढं पोलीस वैतागून म्हणतो चुप्प बसता का तुम्ही दोघं जण? पोलीस स्टेशन म्हणजे काय तुम्हाला तुमचं घर वाटलं का इथे भांडायला? चला चला निघा इथून, ताबडतोब निघा. आता या बिचाऱ्या पोलिसांना असं झालंय भीक नको पण कुत्रावर. ही म्हण लागू पडते हा. आता अद्वैत पण सॉरी म्हणतो आणि कला पण सॉरी म्हणते. आता लगेच अद्वैतचा इगो हर्ट होतो आणि तो म्हणतो तू कशाला मध्ये मध्ये बोलतीयस, मी बोलतोय ना त्यांच्याशी. कला म्हणते मी सुद्धा माझ्या चुकीसाठी सॉरी म्हणूच शकते ना, मी काय चांदेकर नाहीये नाकावर माज घेऊन फिरायला. अद्वैत म्हणतो ए नाकावर माज नसतो, नाकावर राग असतो. आणि तू काय म्हणलीस माझ्या चुकीसाठी, म्हणजे तुला आता मान्य आहे तुझी चूक झाली आहे म्हणून. शेवटी ते पोलीस म्हणतात गप्पा बसता का, सगळं पोलीस स्टेशन डोक्यावर घेऊन ठेवलंय, निघता का नाही इथून आता? अक्षरशः हाकलून दिलं हो या दोघांना. निघता का इथून, का गोंधळ घातला म्हणून कारवाई करू तुमच्यावर पोलीस स्टेशन मध्ये? आता तो सोहम म्हणतो नको नको साहेब, अहो दादा वहिनी अहो चला निघा आता इथून. शेवटी सोहम बिचारा काढतो कसा बसा बाहेर यांना, तो डोक्याला हात मारून घेतो पोलीस. आता बाहेर आल्यावरती सोहम म्हणतो दादा मी ना बाईकनी पुढे येतो, म्हणजे तुम्ही दोघं जण या आता गाडीमध्ये. आता अद्वैत एवढं सगळं झाल्यावरही फार ॲटिट्यूड देतो हा, उगाचच म्हणतो बघ बघ
ते पोलीस वैतागले तुला, निघ म्हणाले पोलीस स्टेशनमधून. आता कला त्याच्या हातात चाबी देत असते, पण पुन्हा मागे करते ती गाडीची चाबी आणि म्हणते, गाडी तू चालवणार आहेस का मी चालवू? अद्वैत हात पुढे करतो तेव्हा कला म्हणते, ए चांदेकर, लक्षात ठेवा, शेवटी तुला मला सोडवायला इथे यावंच लागलं. अद्वैत आता रागाने बघतोय तिच्याकडे. मग आता कला म्हणते, काय रे चांदेकर, आता तू ठरव, तू जिंकलाय का हरलाय? आणि अद्वैतची बोलती कलाने इथे बंद केली आहे आणि मुद्दाम त्याला हुकवते गाडीची चाबी देताना. अद्वैत तिच्या हातातनं गाडीची चाबी ओढून घेतो. कला आता अशी ॲटिट्यूड दाखवते त्याला. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा भाग बघायला. तुम्हाला आवडतं का? मी तुम्हाला छान एन्जॉय करून सांगते हा भाग. तुम्हाला आवडत असल्यास प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका हा प्रेक्षकांनो. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तुमच्या मित्रमंडळींना. आता कला आणि अद्वैत असे एकमेकांना मागाहून खुन्नस देतात. आता अद्वैत घरी पोहोचल्यावरही प्रचंड छळतोय कलाला. गाडी लावत असताना तो तिला म्हणतो, नीट बस, खरे उगाच तिकडे पाय मारू नकोस तुझा. कला म्हणते, नीटच बसलीये मी, उगाच भलते सलते विषय काढून विनाकारण विषय वाढवू नको, आता पोहोचलोय ना आपण घरी. अद्वैत म्हणतो, हो ते मला कळतंय, पण ती खिडकी नीट उघड, दार नीट उघड, उगा आपटू नको ते जोर, नाहीतर पुन्हा माझ्या गाडीला डेंट येईल. आता कला म्हणते, कसं दार उघडायचं ते कळतं मला चांदेकर, नाहीतर एक काम करणं, खिडकी कशी उघडायची, दार कसं उघडायचं गाडीमध्ये चिटकवून टाक ना याचं सूचनापत्रक करून. आता अद्वैत म्हणतो, काही गरज नाहीये त्याची, गाडीमध्ये मला काही चिटकवायला वगैरे आणि माझ्या गाडीमध्ये बसणाऱ्या माणसाला बेसिक मॅनर्स येतात, एथिक्स सगळे माहिती असतात. आता कला म्हणते, झालं का तुझं, अजून टोमणे मारायचे आहेत का? मला पण कळतं काय करायचं आणि काय नाही. अद्वैत म्हणतो, हो हो माहिती आहे मला, किती समजतं तुला, प्रत्येक गोष्ट सांगितल्यानंतर तुझ्या डोक्यातलं लाईटचं बटन ऑन होतं, तोपर्यंत तुला काही समजत, मी काही सांगेपर्यंत तुला कुठे कळतं. अद्वैतकडे कला रागाने बघती. आता प्रेक्षकांनो कमाल या माणसाशी भांडायला केवढी एनर्जी लागत असेल त्या कलाला. असो, तर आता इकडे ही नैना मेकअप बिकअप करत असते तेव्हा तो राहुल एक प्लॅन आखतो. तो त्याच्या मित्राशी फोनवर बोलतो आणि म्हणतो, अच्छा अच्छा हो का, अरे ॲक्च्युली काय ना, माझं ते अकाउंट काम करत नाहीये, तुला मी एक अकाउंट नंबर देतो, तू त्या अकाउंट नंबरवर ट्रान्सफर कर माझे पैसे. आता ती नैना हे सगळं ऐकत असते बरं का. आणि त्या राहुलने फोन ठेवलाय आता त्याच्या मित्राचा आणि नैनाला म्हणतो, ए नैना, अगं माझ्या अकाउंटमध्ये जरा प्रॉब्लेम चालू आहे, म्हणजे ना ट्रान्झॅक्शन नीट होत नाही आहेत, मी तुझा अकाउंट नंबर देऊ का, म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन लवकर होतील, चालेल का गं तुला? नैना म्हणते, हो चालेल ना, काही हरकत नाही आहे. आता राहुल हो म्हणतो, म्हणजे राहुल तिच्याकडे बघून स्माईल देतो, पण आता पाठमोरा फिरून विचार करतो, काय बावळट ही, अतिशय मूर्ख बाई, हिला एवढं पण कळत नाही, असे पैशाचे व्यवहार जरा सांभाळून करायचे असतात, त्यातल्या त्यात जर ऑनलाईन व्यवहार करत असलो तर तो व्यवहार तर अतिशय काळजीपूर्वक करायचा असतो. या बाईच्या मूर्खपणाचा मला चांगलाच फायदा होणार आहे. राहुल, अब तेरी तो मजा है, असं म्हणून तो गेलाय त्याच्या कामाला. पण आता ही नैना पण काही कमी नाहीये, ती त्याचा बाप आहे. आता ती विचार करते की आता हा माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतोय, म्हणजे माझं कमिशन थोडंफार जमतंच, मी सुद्धा त्यातले काही पैसे मारणारच. अरे देवा, काय संसार होणार आहे या दोघांचा. असो, पण आता इकडे पहा, इकडे तर सगळा उजेडच आहे. आता ही कला तनतन करून गाडीचं दार लावते जोरात, तेव्हा अद्वैत चिडतो तिच्यावर. ती घरात जात असते तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे थांब जरा. आता कला म्हणते, काय झालं साहेब, काही चुकलं का माझं? अद्वैत म्हणतो, नाटकं नको करूस, ही काय पद्धत झाली दरवाजा बंद करायची? कला म्हणते, अरे असं काय करतो चांदेकर, तूच म्हणाला ना हळू व्यवस्थित दार उघडायचं, मग मी हळूहळू व्यवस्थितच दार उघडलं, पण तेव्हा काय झालं माहितीये का, माझ्या डोक्यातल्या बल्बचं बटनच बंद झालं आणि काळोखच झालं की. आणि काय झालं मला कळलंच नाही. कसं कळणार रे मला? एक काम करते, मी गाडीमध्ये बसते, पुन्हा दार उघडते, पुन्हा बंद करते, पण दार कसं उघडायचं चांदेकर साहेब? नाही म्हणजे सांगता का परत एकदा? आता अद्वैत संतापतो तिच्यावर आणि म्हणतो, शटाप, खरे उगाच वायफळ बडबड बडबड करत असते सतत. तू माझ्या गाडीची वाट लावायला निघाली होतीस आणि पुन्हा तोंड वर करून मलाच बोलतेस. अगं खरे नशीब समज का मेजर ॲक्सिडेंट झाला नाही, आणि जर ॲक्सिडेंट झाला असता तर? अगं तुला काही कळतं का ॲक्सिडेंट म्हणजे काय असतं ते? आता कला जरा टेन्शनमध्ये आली आहे. मग आता अद्वैत म्हणतो, जरा गांभीर्याने घेत जाय अशा गोष्टी तू. आता कला काहीच बोलत नाही. मग अद्वैत म्हणतो, काय झालं आता, गप्प का बसलीस?
आता बोल ना, हळूहळू माझ्या सगळ्या गोष्टींची वाट लावून टाक तू. आता तो अद्वैत पुन्हा गाडीकडे जात असतो तेव्हा कला म्हणते, ओ ओ चांदेकर, तुमच्या घराचा दरवाजा इकडे, तिकडे नाहीये, तिकडे काय करतोयस तू? आता अद्वैत म्हणतो, हो माहितीये मला, माझी गाडी कुठे कुठे एन्जॉय करून ठेवली आहेस ना ते बघतोय मी, तुझा काही भरोसा नाहीये मला. आता कला म्हणते, अरे बापरे एन्जॉयड. ए चांदेकर, तुला काहीही वाटत असलं ना, म्हणजे माझं डोकं फक्त केस वाढवायसाठी असं वाटत असेल तुला, पण त्या केसांवरनं मला जरा बुद्धी आहे डोक्याच्या मध्ये, त्याची उत्तम वाढ झालेली आहे. त्यामुळे गाडीत कसं बसायचं, कसं उतरायचं हे मला सांगायची तुला काहीही गरज नाहीये. अद्वैत म्हणतो, हो बरोबर आहे, तुझी बुद्धी बडबड करण्यात आणि मला इरिटेट करण्यात बिझी असते ना, गाडी चालवण्यामध्ये तू माझी स्वतःची बुद्धी कशी वापरणार? आता अद्वैत जरा खाली वाकून बघतो तर काय, त्याच्या गाडीला जरा क्रॅचेस पडलेले आहेत आणि काही ठिकाणी जरा आलंय थोडं थोडं भगदाड. तर आता अद्वैत ते बघतो आणि म्हणतो, अरे बाप रे, खरे हे काय कृती, किती सारे क्रॅचेस करून ठेवलेस गाडीला. कला म्हणते, अरे. आता अद्वैत म्हणतो, अरे काय अरे, अगं ए खरे, तुला काही कळतं का? तुला डोकं वापरता येतं का? तुला गाडी चालवताच येत नाही तर कशाला गाडीला हात लावलास ग? माझ्या डोक्यावर पडली आहेस का तू? आता लगेच कला म्हणते, अरे मी डोक्यावर पडली असते तर माझ्या डोक्याला डेंट नसता का आला, म्हणजे असं आपण म्हणतो ना काय, चीर पडली म्हणायला हरकत नाहीये. अद्वैत म्हणतो, अगं पण माझ्या गाडीला डेंट पडला ना, प्रीमियम आहे माझी गाडी, तुझ्या डोक्यासारखी टणक नाहीये. तू ज्या जागेवर पडशील ना त्या जागेला डेंट पडेल, पण तुझ्या डोक्याला काही होणार नाही. आता कला म्हणते, चांदेकर, मला ना एक जाणवते रे, तुझ्यामध्ये ना एक मोठा फॉल्ट आहे. नाही म्हणजे घरी असला ना की माझं घर, रूम असल्यावर माझी रूम, बेडवर असल्यावर माझा बेड, आता गाडीत असल्यावर माझी गाडी. काय रे, काय चाललंय? नवीन बोल ना बाबा, कंटाळा आलाय. आता अद्वैत म्हणतो, अगं पण मला किती कंटाळा आलाय, कल्पना आहे का तुला? नाही म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, हजारदा बोलेल मी माझं. काय प्रॉब्लेम आहे का तुला? आहे माझं घर तर बोलतो मी घाबरतो का काय तुला? आता कला म्हणते, तू कसला घाबरतो बाबा, तू समोरच्याला घाबरवशील, माझी काळजी करू नको, मला सवय झाली आहे तेच ऐकायची. पण एखाद्या नवीन माणसाला तू ऐकवलं ना हे तर बाचकेल तो माणूस. आता अद्वैत म्हणतो, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. मी काही बोलत असतो ना तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असतं, पण तू कशाला ऐकतेस माझं? अगं तुला गाडी चालवता येत नाही तर तू गाडीला हात लावायची हिंमत कशी केलीस ग तू? आता कला म्हणते, या सगळ्याची कारण तुला चांगलं माहिती आहे, या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. अद्वैत म्हणतो, झालं, ढकल आता माझ्यावर सगळं. आता कला म्हणते, हो तुझ्यावरच ढकलणार. आता अद्वैत म्हणतो, शेमलेस तू, अगदी शेमलेस आहे. म्हणजे तुझं आडनाव खरे आहे ना, जरा तुझ्या आडनावापर्यंत वागत जा ना, तुझ्या आडनावाला जागत जा ना, म्हणजे खरं बोलत जा ग खरे. प्रॉब्लेम काय माहितीये का, तुझ्यासारख्या लोकांना गाड्याच्या किमती माहिती नाही ना, म्हणून तुम्ही असे नुकसान करतात. आता लगेच ही कला चिडते आणि म्हणते, काय बोलला रे, तुमच्यासारखे म्हणजे? ए चांदेकर, तू माझ्या परिस्थितीला चिडवतोयस का? चांदेकर, आता लगेच अद्वैत म्हणतो, चिडवत नाहीये मी तुला, पण जाणीव करून देतोय. हे बघ, तुला जर गाडीची किंमत माहिती नव्हती ना खरे तर तू गाडीला हात लावायचाच नसता. आणि तुला समजत होतं ना, हा आपला अति आगाऊपणा एखाद्याच्या मौल्यवान वस्तूला डॅमेज करू शकतो. म्हणजे माझी गाडी तर खराब केली ना तू, तुझं डोकं आहे ना ते का वापरलं नाहीस तू? आता अद्वैतला कला भारी उत्तर देते. ती म्हणते, काय ना चांदेकर, तुझ्यासारखी लोक काचेच्या जगात वावरत असतात, म्हणून तुमच्यासारख्या लोकांच्या जगाला तडे जातात. गाडीला एवढूसा क्रॅक पडला तर इतका ओरडतोयस तू? अरे तुझ्या या खोटारडेपणामुळे माझ्या मनाला केवढं मोठं क्रॅक पडलंय. तुझ्या या खोटारड्या वागणुकीमुळे मला किती त्रास झालाय याची काही कल्पना आहे का तुला? अद्वैत म्हणतो, कुठला विषय कुठे नेतेस तू? अगं खरे, काय संबंध आहे या बोलायचा इथे? कला म्हणते, संबंध आहे. तुझ्या वस्तूंना गोष्टींना काही झालं तर लगेच तुम्ही ठणाठणा बोंबलता आणि दुसऱ्याच्या मनाला जेव्हा तुम्ही नुकसान करता ते दाखवता येत नाही त्याला तुम्ही वेड्यात काढता का? तुम्ही श्रीमंत माणसं अशीच असतात नेहमी. जसं नाही म्हणजे मला तुझ्या गाडीची किंमत नाहीये ना, तसेच तुझ्या खोटारड्यापणामुळे माझ्या मनाला जी किंमत तू दिली आहेस ना आणि माझ्या मनाचं जे केलंयस ना तू, ते तुला पण कळत नाहीये. खोटारडा कोणीकडचा. कला आता त्याला खोटारडा म्हणते आणि तिथून निघून जात असते. तेवढ्यात तिथे आजोबा येतात, पण कला आता आजोबांशी काहीच बोलत नाही आणि चुपचाप घरात निघून जाते. पण आता अद्वैत विचार करतो, अरे बाप रे, खरेने मला खोटारडा म्हटलं. आता हे आजोबांनी ऐकलं असेल का? नाही म्हणजे आबांनी ऐकलं असेल का हे? आता आबा त्याला म्हणतात, काय रे अद्वैत,
अरे काय रे, असं का बघायलायस माझ्याकडे तू? अद्वैत आता काहीच बोलत नाही. आबा म्हणतात, अरे तुझी बायको गेली की तुझ्या मोर, काय झालं, काही झालं का? आणि तू इथं काय करू लागलाय बाबा, असं का उभा आहेस? आता अद्वैत फक्त आबांकडे बघून स्माइल देतो. आणि प्रेक्षकांनो, फायनली हा भाग संपलाय आज. बाप रे, आज खूप मोठे डायलॉग होते, पण आता अद्वैत शेवटी विचार करतो की आबांनी काही ऐकलेलं दिसत नाहीये, थँक गॉड. आणि आता पुढच्या भागामध्ये त्यांनी डायरेक्ट नवरात्रीची तयारी सुरू केली आहे. आता सरोज म्हणते, काय झालं आबा, तुम्ही सगळ्यांना बोलवलंय? आता आजोबा म्हणतात, अगं सरोज, नवरात्र आणि आपल्या देवी आईचा उत्सव एकाच वेळेला आहे. माझी अशी इच्छा आहे की कलाने यावर्षी सुद्धा देवीची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवावी, आणि ते कलाला तिची इच्छा बोलून दाखवतात. आता कला भारी उत्तर देते या चांदेकरांना. कला म्हणते, गेल्या वर्षी मी चांदेकरांच्या घरची मूर्ती तयार केली, तो माझा सन्मान होता, पण या वर्षी चांदेकरांची सून या नात्याने मी मूर्तिकार म्हणून हे काम स्वीकारणार आहे. पण आता हा माझा सगळ्यात मोठा बहुमान आहे, एक मूर्तिकार म्हणून आणि चांदेकरांची सून म्हणून सुद्धा. आता अद्वैत आजोबांच्या होला हो करतो, पण आता या सोहमने कलाला सांगितलंय की तुमच्या आईने पेट्रोल टाकलं होतं अंगावर, जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता तुमच्या दोघांच्या अशा वागणुकीमुळे. आणि हे ऐकून कलाला मोठा धक्का पोहोचलाय. आणि प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, पुढे मजा येईल का बघायला? म्हणजे आता काय काय होईल याची उत्सुकता खूप लागली आहे. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हं.